तळपायला लावायचं. मराठ्यांच्या लेकरा बाळाने काय केलं? तुमचं आमचं काय वैर असेल तर तुम्ही आम्हाला फासावर द्या, पण माझ्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरा बाळांना का वाटोळ करताय? त्यांनी तुमचं काय केलं? गोरगरीब मराठ्यांनी तुमचं काय केलं? तुम्हाला कच मतं केलीत म्हणून तुम्ही सत्तेवर बसलात. त्या मराठा समाजाच्या लेकरा बाळांचं इतका अन्याय आणि अत्याचार त्याच्यावरती करू नये. त्याला शिक्षणापासून नोकऱ्यापासून लांब ठेवू नये. लेकरही लेकर आहेत, ओबीसीचे लेकर आहेत, मराठ्यांचे लेकर आहेत. तुम्ही दुजाभाव करायला लागले मुख्यमंत्री सरळ सरळ. ओबीसीच्या लेकरांना काही पण द्यायचं, मराठ्यांच्या लेकराला काही द्यायचं नाही. असं कुठं सरकार असतं का? असली कुठं सत्ता असती का? असं मला हे नाही आवडलं हे महाराष्ट्राला. शेतकऱ्याचं पण तुमची तीच भूमिका, गोरगरिबात तीच भूमिका, दलित मुस्लिमात तुमची तीच भूमिका, धनगरांच्या लेकरा बाळात तीच भूमिका तुमची. त्या बंजारा समाजाच्या लेकराचं वाटलं झालं, तुम्ही तीच भूमिका. तुम्ही का वागताय? काही कळतच नाही. असं तुम्ही लेकरात भेद करू नका. सर्वसामान्याचे लेकर लय पोटाला चिमटा घेऊन गोरगरिबांनी ते लेकर वाढवलेत आणि ते लेकर शिकवले सुद्धा. प्रत्येक आई बापांना वाटतं माझं लेकरू कुठंतरी नोकरीला लागलं, कुठं काय झालं तर आमचं आयुष्य तरी सुखाचं जाईल. अरे जन्माल्यापासून मरेपर्यंत कष्ट करायचे आमच्या आई बापाला. कधीतरी पोराच्या हातानं सुखा समाधानाचा उद्धार त्या समाजाचा, त्या लेकरा बाळाचा, त्या कुटुंबाचा हो द्या रे. काय केलं यार तुम्हाला गरिबांनी? काय केलं? इतके गरीब लेकर आहेत, समाजात इतकी दारिद्र्य पसरलेली, तुम्ही थोडं पण लक्ष देत नाहीत त्यांच्याकडे. कुठलं सुटलं तुमचं राजकारण, तुमच्या निवडणुका, तुमचे उमेदवारी वाटप, मग कोण फोडायचा कोणाला द्यायचं, तुमचं याच्यातच तुम्ही खुश आहेत. जनता कधी सुखी करायची? तुम्हाला कधी जनता खुश करायची? कधी तुम्हाला पाठीवर थाप मारून घ्यायची जनतेची? काय केलं गरीबाच्या लेकरांनी? केलं काय? तुम्हाला हाय लागेल त्या गरीबाच्या लेकराची. आज शिष्टमंडळ तुमची भेट घेत आहे, चर्चा होईल त्यानंतर ते त्यांची भूमिका मांडणार आहे. मात्र सरकारची भूमिका कळल्यानंतर जरांगे पाटील उपोषण करणार नाही असा ठाम विश्वास विखे पाटलांनी व्यक्त केला. मला भूमिका कळू द्या. काय अंमलबजावण्या सोबत आणल्यात, विखे पाटील साहेबांनी आणल्यात, त्यांचे आता कोण कोण आणखीन मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ कोण कोण आहेत, त्यांच्यासोबत कोण कोण येणार आहेत, लाडभाऊचं काय म्हणणं आहे, मला सगळं बघतो ना मी. तीच उपोषण होणार, 30 मेचं उपोषण होणार आणि ते बी कठोर कडक होणार. हा, या देशाच्या पाठीवर आणखीन झालंच नसत ते अंतर्वालीत होणार आणि ते बी गरीबाच्या लेकराच्या कल्याणासाठी होणार. कालपर्यंत तुम्ही आरोप करत होता की विखे पाटील समितीचे अध्यक्ष असताना समाजाला वेळ देत नाही, मागण्या संदर्भात वेळ देत नाही, आज येता येते. काय वाटतं तुम्हाला की तुमच्या आंदोलनाच्या भूमिकेनंतर शिष्टमंडळ तुमच्याकडे येते? हा, मग तसंच आहे ना. मधल्या 10 महिन्यात त्यांना वेळ नव्हता, बाकीचे कामं होते वैयक्तिक, पक्षाचे, सरकारचे. समाजापेक्षा शेवटी सरकार मोठं आहे, राजकारण मोठं आहे, नेता त्याच्यापेक्षाही मोठा आहे. समाजाचं घेणं देणं नाही ना. पक्ष निवडून देतो ना, जनता कुठं निवडून देते यांना? त्यामुळे जनतेची कदर करायची काय गरज आहे त्यांना? जनता जेव्हा त्यांच्या लक्षात येईल मराठ्यांचे मत आता गेले, मग यांना कळण राजकीय धुराळा यांचा कसा झाला आणि कसं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं. ती वेळ येणार आहे लवकरच. जरांगे पाटलांचे काही गैरसमज असतील तर ते देखील आज दूर करू असे विखे पाटील म्हणाले. कोणते प्रमाणपत्र किंवा नोंदीवरून असेल किंवा गुन्ह्यांवरून असेल त्यावरून जे काही काय भैया, काय गैरसमज आहे? 58 लाख नोंदी सापडल्यात, प्रमाणपत्र का देणार? काय गैरसमज आहे? सापडलेल्या कुणी? तुम्ही. तुम्हाला समिती गठीत कोणी केली? तुम्ही. सापडलेल्या तुम्ही. प्रमाणपत्र का दिले नाहीत? बर, काय गैरसमज आहे माझा? दुसरं, जे प्रमाणपत्र दिलेत त्याच्या व्हॅलिडिटी का रोखल्या? का रोखल्यात? काही कारण त्याचं? उत्तर नाही. काय गैरसमज झाला बाबा? शिंदे समितीला मुदतवाढ दिली, शिंदे समितीने 6 महिन्यात पुढे रेकॉर्ड शो दिला? कुठंच नाही. हैदराबाद संस्थांचा ते गॅजेटियरचा GR काढला, 308 प्रमाणपत्र दिले. 4 महिने झाले प्रमाणपत्र माझ्या गरिबांच्या लेकराला का दिले नाही? काय गैरसमज आहे? किती समाजाला तुम्ही येड्यात काढणार? किती मराठा समाजाला तुम्ही विठीस धरणार? किती अन्याय करणार यार तुम्ही या मराठा समाजावर? 70 वर्षे सारखा अन्यायच मराठा समाजावर झालाय. तुम्ही आल्यावर सत्तेत, मराठ्याचे लोक आल्यावर तरी वाटलं होतं ती कमी होईल,
उलट जास्त व्हायला लागला ना. काय गैरसमज आहे? तुम्ही गुन्हे मागे येऊ म्हणले, घेतले नाही, काय गैरसमज आहे? तुम्ही सांगितलं 1 महिन्याचा वेळ द्या, सातारा संस्थांचं गॅझेटियरचा JR काढतो. काय गैरसमज आहे आमचा? कुठं गैरसमज आहे? तुम्ही दिलेलंच बोलतोय आम्ही, द्या नोंदी शोधा. अरे त्या पाटणमध्ये, सातारा जिल्ह्यात कित्येक तरी फाईल थांबून धरल्या पाटणमध्ये. का बरं? 400-500 आकडा आहे, तसा मी कमी केलाय. त्यांनी सांगितलं 4000 आहे, मी 400-500 आलो. काल मला साताऱ्याच्या बांधवांनी येऊन सांगितलंय 4-1000 फाईल आहेत जिल्ह्याच्या. मी तरी 200-400च म्हणतो. का थांबिल्या? मोडी लिपीत सापडलेल्या नोंदी. दुसरं, तुम्ही जे पोर्टल तयार केलं होतं, जी उर्दूतून, फारशीतून, मोडी लिपीतून ज्या नोंदी सापडल्या होत्या त्या मराठीत केल्या होत्या. त्या मराठीत टाकलेल्या मराठ्यांना वाचता येतात, आपली नोंद निघाली, उडील्या का मग? काय गैरसमज आहे? आता ती मोडी वाचत आहे ना गरीबाला, पहिल्यांदा त्यांना बघता येतो, हा आपलं नाव आहे, नोंदी सापडल्या का? काय गैरसमज आहे? EWH चे पोरं आणि ECBC चे पोरं यांच्या 2014 पासून निवडी झालेल्या आहेत. याचा अर्थ आईबापांनी त्यांना शिकून मोठं केलं, तुमच्या परीक्षेत बी पास झाले. त्यांची काय चूक? का त्यांना नियुक्त्या दिल्या नाही तुम्ही? का? याच्याही पुढचं सांगतो तुम्हाला काय गैरसमज आहे माझा. MPSCच्या पोरांनी परीक्षा दिल्या, 10 वर्ष ते लेकर अभ्यास करते. तिथं आता मराठ्याचा संबंध आहे का? सगळ्या जातीचे लेकर आहेत का नाही ते? MPSCच्या पोरांनी परीक्षा दिल्या, त्यांच्या निवड बी झाली. यांची लागली निवडणूक, यांनी दिल्या पुढे ढकलू. दोष कोणाचा? सरकारचा. तुम्ही का त्यांना 2 वर्ष मुदत वाढ नाही दिली? काय मिळालं तुम्हाला त्या लाखो पोरांचं वाटोळ करू? काय मिळालं? त्यांच्या आईबापाने काय कष्ट केले नसते लेकरू अधिकारी होण्यासाठी? काय कष्ट केले नसते? तुम्ही 1600 ते 1800 करोड रुपये थकले महामंडळाचे. आंदोलन सुरू झाल्यापासून तुम्ही 150 कोटी दिली. परतावे कसे जायचे पोरांचे? सिव्हिल खराब झाले की नाही? व्यावसायिक उद्योजक बनवायचे ही संकल्पना मांडली देवेंद्र फडणवीस साहेबांनी. त्यांचे परतावे थांबले, झाले की नाही कर्जबाजारी? सिव्हिल झालं खराब, दोष कोणाचा? तुम्हाला नरेंद्र पाटील साहेब लागत होता कवर? मराठीची फौज जमा करूस दिला का?